नमस्कार. तर स्वागत आहे तुमचे लतास किचन अँड गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज बघणार आहोत की घरच्या घरी ग्रो बॅग कशा बनवायच्या. तर ह्या गव्हाच्या गोण्या आहेत. ह्या गव्हाच्या गोण्या आहेत, ह्या आपल्या अशाच पडलेल्या असतात, त्यामुळे याच्या ग्रो बॅग आपण बनवू शकतो. तर त्या कशा बनवायच्या मी तुम्हाला सांगते. हे जे आहे ना, हे दोन्ही साईडनी ही वायरसारखं हे दोरी असते, तर हे जॉईन करून घ्यायचं आणि मग नंतर फोल्ड करून घ्यायचं त्याला. तर हे बघा, ही अशी गोणी आहे गव्हाची. तर याच्यापासून आपण ग्रो बॅग बनवणार आहोत. तर हे बघा, मी अशी हिला उलटी करून घेतली आहे, फोल्ड करून घेतली आहे. आणि हे बघा, हे दोन्ही जॉईंट बरोबर समोरासमोर आले, ते जॉईन करून घ्यायचे. पक्क्या दोऱ्याने शिवलं तरी चालतं, पण त्याला जर दोरे असले तर त्याच्यानेच तुम्ही फक्त गाठी मारल्या तरी चालतात. गाठ मारून घ्यायची आणि असं फोल्ड करून घ्यायचं. तर हे बघा, आपली ग्रो बॅग तयार झाली आहे. तसे मी भरपूर ग्रो बॅग तयार करून ठेवले आहे. मला पण ते भाजीपाल्याचं झाडं लावायचे आहेत. वांगी, मिरची, गवार, तुम्ही 2-2 झाडं एका याच्यामध्ये 2-2 झाडं लावू शकता. आणि घरच्या घरी भाजीपाला हे करू शकता, तुम्ही काढू शकता. आणि मस्तपैकी याच्यामध्ये माती पण जास्त बसते. खाली कचरा आपलं हे किचन वेस्ट जे असतं ते टाकायचं. भाजीपाल्याचं जे काड्या वगैरे असतात, त्या टरफलं फळांचे वगैरे ते टाकू शकता. असे थरावर थर देऊन मातीची अशी ग्रो बॅग भरू शकता. माती पण कमी लागते आणि कुंडी पण आणायची गरज नाही आहे. तर बघा, ट्राय करून. मी याला कॅरी बॅग लावले आहे, होत्या माझ्याकडे मोठ्या मोठ्या, म्हणून मी त्याला मधून कॅरी बॅग लावून घेतलं आहे. आणि एक कॅरी बॅग, एक ग्रो बॅग आहे, त्याला मी होल पण पाडून घेतले. तर हे बघा, अशा प्रकारे मी होल पाडून घेतले. याला होल पाडले तर ऑक्सिजन जायला जागा राहते. आणि मधून पण होल पाडून घेतले. हे बघा, अशी कॅरी बॅग, मोठी कॅरी बॅग असेल तर ती पण लावून घ्यायची. याच्यामधून थोडंसं फायदा होतो, म्हणजे उन्हामुळं त्यात तुटतात त्यानंतर, पण उशिरा तुटतात. तोपर्यंत आपण भरपूर त्याच्यामध्ये भाजीपाला काढून घेऊ तोपर्यंत. 9-10 महिने तर सहज ही ग्रो बॅग तुम्हाला वापरता येईल. नंतर जेव्हा तुटेल तेव्हा मग तुम्ही दुसरी बनवून पुन्हा त्याच्यामध्ये शिफ्ट करू शकता. तर हे बघा, अशा प्रकारे मी ग्रो बॅग बनवून घेतले आहे. तर मी याच्यामध्ये वांगे, टोमॅटो, मिरची, गवार हे सर्व लावणार आहे. वेल पण लावू शकता, गिलक्याचे वगैरे, घोसाळे म्हणतात त्याला. चला तर मग बघा, ट्राय करून घरचा फॉर्म्युला. बाय.